आज अश्विन शुद्ध षष्ठी, देवीची 6वी माळ देवी कात्यायनी, आदिशक्तीचं 6वं रूप. चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना, कात्यायनी शुभदा देवी दानवघातिनी. पौराणिक कथेनुसार कात्यायन ऋषी हे देवी शक्तीचे भक्त होते. त्यांना एकच इच्छा होती की देवी दुर्गा त्यांच्या घरात जन्माला यावी. म्हणून त्यांनी हजारो वर्षे ध्यान केलं आणि देवी त्यांना प्रसन्न झाली. त्यांच्या आश्रमात अवतार घेण्याचं वचन देवीने त्यांना दिलं. पुढे महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने कात्यायन ऋषींच्या आश्रमात जन्म घेतला. म्हणून तिला कात्यायनी या नावाने संबोधलं जातं. ही देवी शक्ती, पराक्रम आणि विजय ह्यांचं प्रतीक मानली जाते. कात्यायनी देवीला 4 हात आहेत. 3 हातात अनुक्रमे तलवार, त्रिशूळ आणि कमळ आहे आणि 1 हात आशीर्वाद मुद्रेत आहे. विशेषतः विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या देवीची पूजा केली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचा आरंभ होतो. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरापासून 10 किलोमीटर अंतरावर कात्यायनी देवीचे मंदिर आहे. हे स्थान कलंबा कात्यायनी म्हणून प्रसिद्ध आहे. ही देवी कन्यांमध्ये वास करते असा समज आहे. म्हणून या दिवशी 6 ते 9 वर्षाच्या मुलींचं कन्यका पूजन केलं जातं. या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आता उद्या भेटूया सकाळी 10 वाजता जागर देवीचा ह्या आपल्या कार्यक्रमात आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं 7वं रूप देवी कालरात्री.